हॅलो, हाय, नमस्कार. विद्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत, म्हणजेच खारोड्या. 1 वाटी साबुदाणे घेतले होते, रात्री भिजत घातले मस्त. सकाळी उठून त्याचे पाणी काढून घेतले आणि चांगले नरम झाले आहेत का नाही तेही आपल्याला समजतात. छानपैकी नरम झाले आहेत. आता आपण ते मिक्सरला लावून घेऊया. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. पाणी काढून घ्यायचं, थोडंसंच पाणी ठेवायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि छानपैकी बारीक दळून घ्यायचं. असं बॅटर बनवायचं व्यवस्थित. त्यामध्ये 1 वाटी पाणी आणि थोडं अजून म्हणजे एक अर्धा वाटी पाणी टाकायचं आणि गॅसवर ठेवायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं. त्यामध्ये चिली फ्लेक्स, खसखस आणि थोडं मीठ, पापड खार वगैरे असं काही टाकायचं नाही आणि चांगलं शिजवून घ्यायचं मस्त हे आणि सारं ढवळत राहायचं. आणि थंड झाल्याच्या नंतर मग ते पापड एक प्लॅस्टिकच्या साह्याने त्याच्यावरती टाकायचे, चमच्याच्या साह्याने त्याच्यावर टाकायचे आणि चांगले गोल गोल येऊ दे, ओबडधोबड येऊ दे, कसे पण येऊ दे, असेच करत राहायचे. आणि त्यात तुम्ही कलर पण टाकू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तीळ टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार. जसं तुमच्या मुलांना पण आवडेल तसं तुम्ही करा. असे छोटे छोटे टाकून घ्यायचे. चांगले मस्त 2 दिवस उन्हामध्ये वाळवायचे. 2 दिवस उन्हात चांगले सुकवले आहेत. आता आपण ते तळून बघूया. टोप ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे चांगलं. आता आपण त्याच्यामध्ये पापड टाकूया. हे बघा, असे मस्त फुलतात, छान लागतात. यामध्ये पापड खार वगैरे काही टाकलेला नाही आहे. चांगले मस्त मुलंही खाऊ शकतात आणि आपण नुसते टाईमपास म्हणून सुद्धा खाऊ शकतो. एकदम छान लागतात खायला सुद्धा. असेच सगळे तळून घेऊया. आणि तुम्ही पण कसे बनवता पापड हेही मला सांगा. त्यात तुम्ही काय टाकता, नवीन काय आयडिया असतील तेही मला कमेंटमध्ये सांगा. असेच सगळे पापड तळून घेऊया. हे बघा, असे चांगले 2-3 दिवस उन्हामध्ये सुकवायचे, नाहीतर मग त्याला असा वेगळा असा वास येतो चांगले सुकवले नाही तर. हे बघा, आपले पापड रेडी झालेले आहेत तळून. एकदम छान मस्त चिली फ्लेक्स वगैरे दिसत आहेत बघा कसे. आणि खायला सुद्धा छान लागतात. बाहेरून आणण्यापेक्षा असे घरच्या घरी आपण बनवले तरी मस्त वाटतील. कसे वाटले माझे पापड मला लाईक, शेअर, कमेंट करा आणि सांगा. बाय.